तर JEEच्या DYQ सिरीजमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 2025 मधला क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन खूप सोपा आहे, पण काही बेसिक गोष्टी तुम्हाला समजायला माहीत असल्या पाहिजे. ऑलरेडी समजला पाहिजे काय ते. सपोज हे माझ्याकडे एक फंक्शन आहे. आता या फंक्शनमध्ये काहीतरी ॲडिशन आहे, काहीतरी सबट्रॅक्शन आहे, एक फंक्शन आहे, दुसरं फंक्शन आहे, तिसरं फंक्शन आहे. आता कुठलाही फंक्शन असू द्या, जेव्हा आपण फंक्शनमध्ये काही ऑपरेशन्स करतो, या केसमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, पण जेव्हा आपण कुठल्याही फंक्शनमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करतो, तर पहिली रिक्वायरमेंट काय असते की सर्वांचा डोमेन सारखा असला पाहिजे. उदाहरणार्थ आता साइन इन्व्हर्स एक्स आणि कॉस इन्व्हर्स एक्स याचा डोमेन किती आहे? याचा डोमेन आहे आपला -1 to 1 च्या मध्ये याचा डोमेन असतो, क्लोज ब्रॅकेट. मग हा जर डोमेन एक्स साठी इथे असेल, तर हा सेम डोमेन यासाठी पण असला पाहिजे. जर यासाठी हा नसेल डोमेन, तर हे फंक्शन व्हॅलिड राहणार नाही. याचं पण डोमेन सेम असलं पाहिजे, म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याकडे 2x - 1 इट शुड बी इन बिटवीन -1 to 1. डोमेन सेम असला पाहिजे, तेव्हाच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आता या दोघांचं डोमेन तर सारखं आहे, त्याची गोष्ट करू आपण. चला x ची व्हॅल्यू काढायची, दोन्ही साईडला +1 करा. +1 - 1 कॅन्सल, इथे मिळाला मला 0. इथे पण +1 - 1 कॅन्सल, 2x 1 + 1 2. सगळ्या 2 ने डिवाइड करा. पॉझिटिव्ह नंबर आहे तर साइन याची इनइक्वालिटी बदलणार नाही. सो 2/0 0. हा झाला x आणि हा झाला 1. सो जो आपला डोमेन आहे ऍक्च्युअली आपल्याला मिळाला. सगळ्यासाठी डोमेनची कंडिशन काय मिळाली? कारण की 0 to 1 जो आहे, 0 to 1 हा जो डोमेन आहे, इट ऑल्सो बिलॉंग्स टू -1 to 1 च्या मध्ये आहेच ते. मी चेक करू शकतो. समजा ही माझी लाईन आहे, इथे -1 आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे. तर -1 to 1 हा पूर्ण काय डोमेन आहे? कशाचा? हा पूर्ण डोमेन आहे आपला एक्स साठी कॉस इन्व्हर्स आणि साइन इन्व्हर्स आहे. आणि आपण आता शिकलो की कुठलाही फंक्शन व्हॅलिड करायसाठी डोमेन काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. तर याच्यामधला जो पोर्शन थोडासा तो हा पोर्शन 0 to 1 हा एवढा रिजन आपला ऍक्च्युअल डोमेन आहे पूर्ण फंक्शनसाठी. पूर्ण फंक्शनसाठी ऍक्च्युअल डोमेन आहे. साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स साठी -1 to 1 आहे, पण पूर्ण फंक्शनसाठी किती आहे? 0 to 1. आणि 0 to 1 याचा काय सबसेट आहे, छोटासा पार्ट आहे त्याच्यामधला. ठीक आहे, या रिजनसाठी आपला आन्सर येईल. ओके, इथपर्यंत पोहोचलो आपण. आता बघा 0 to 1, जर 0 to 1 याचा आन्सर असेल तर कॉस इन्व्हर्सची व्हॅल्यू किती असेल? सो फॉर कॉस इन्व्हर्स x where x belongs to 0 to 1, तर फंक्शन साठी रेंज काय होणार तुम्ही काढू शकता. कॉस इन्व्हर्स 0 साठी किती राहणार आहे व्हॅल्यू? π/2. कॉस इन्व्हर्स 1 साठी किती राहणार आहे? 1 साठी तुम्ही एकतर पॉझिटिव्ह होणार 0, म्हणजे 0 to π/2 बेसिकली. उलट करून घ्या. याची रेंज काय? 0 to π/2 च्या मध्ये आपली x ची व्हॅल्यू असली पाहिजे. x बिलॉंग्स टू 0 to π/2. लिहिताना उलट लिहिलाय, ठीक आहे. मग 0 to π/2 मध्ये आपला आन्सर असेल, तर याचा आन्सर काय? 0 आणि π/2 च्या मध्ये. आता बघा, हे लेफ्ट हँड साइड झाली आपली. लेफ्ट हँड साइड हे आपला आन्सर 0 to π/2 च्या मध्ये असलं पाहिजे. आता राईट हँड साइडला बघा. राईट हँड साइड जे आहे आपल्याकडे, राईट हँड साइड मध्ये सगळ्यात पहिली केस आपल्याला दिली आहे की पाय प्लस. ऑलरेडी पाय मध्ये काहीतरी ऍड केलंय आपण. जर पाय मध्ये काहीतरी ऍड केलाय, तर साइन इन्व्हर्स जर आपण x लिहिला, परत सांगतो, साइन इन्व्हर्स जर आपण x लिहिला तर प्रॉब्लेम काय होणार? x ची व्हॅल्यू आपली 0 आणि 1 च्या मध्ये. x ची व्हॅल्यू काय आपली 0 आणि 1 च्या मध्ये. म्हणजे बेसिकली आपण कुठल्या क्वाड्रंट मध्ये? आपण आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. जर आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये याची सगळी व्हॅल्यू काय होणार आहे? पॉझिटिव्ह. पण पाय मध्ये काहीतरी ऍड केलं तर आणखी व्हॅल्यू काय होणार? पाय पेक्षा मोठी होईल. आपल्याला ऍड करायचं नाही का बरं? कारण की जे x चा आपला आन्सर येतं या केस मध्ये, या फंक्शनची व्हॅल्यू नॉट x हे कॉस इन्व्हर्स पाहिजे. जे कॉस इन्व्हर्स x चा आन्सर येतं लेफ्ट हँड साइडचा आन्सर, ते तर 0 to π/2 च्या मध्ये येत आहे. मग एवढ्या रिजन मध्ये आपला आन्सर यायला पाहिजे, पण हे ऑलरेडी काय पायच्या समोर गेलं. म्हणजे तुम्ही क्वाड्रंट बघितला, आपला आन्सर फक्त या रिजन मध्ये आला पाहिजे, 0 to π/2 च्या मध्ये. पण जर मी साइन इन्व्हर्स x ला या रिजन मध्ये पुट करतो म्हटलं, तर प्रॉब्लेम काय होणार की जो आपला ऑलरेडी अँगल इथे आहे पाय, याच्यामध्ये आणखी काहीतरी ऍड होईल. तर आपण तिसऱ्या क्वाड्रंटला जाऊ. आपल्याला ऍक्च्युअली मध्ये काय करायचं आहे? अँगल कमी करायचा आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ऍड करायची नाही. तर बेसिकली ही व्हॅल्यू किती झाली पाहिजे? 0 व्हायला पाहिजे.
साइन इनवर्समध्ये 0 किंवा व्हॅल्यू किंवा ना जेव्हा x इक्वल टू काय असणार आहे 0, पहिली पॉसिबिलिटी. तर आता सेकंड चेक करू. दुसरं आपल्याकडे आहे साइन इनवर्स 2x मायनस 1. आता पाय प्लस नाही करायचं तर हे आन्सर काय झालं पाहिजे मायनस झालं पाहिजे. मग हे आन्सर जर मायनस करायचं असेल आणि जर x ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली, लाईक x इक्वल टू 0 पुट केलं तर काय झालं हा साइन इनवर्स ऑफ 0 मायनस 1 म्हणजे हा झाला साइन इनवर्स ऑफ -1 किंवा मायनस ऑफ साइन इनवर्स ऑफ 1 विच इज ऑल्सो इक्वल्स टू -π/2. आणि तुम्ही बघा पाय -π/2 जर आपण केलं तर लेफ्ट हँड साइडला आपल्याला काय मिळणार π/2. सो therefore which is also equals to pi -π/2 which is equals to π/2. आता इथपर्यंतच का बरं थांबलो आणि दुसरं ऑप्शन का बरं नाही केलं? कारण की सिंपल आहे. -1 पेक्षा व्हॅल्यू आणखी वाढू शकत नाही. जर -1 पेक्षा व्हॅल्यू वाढू शकत नाही म्हणजे जो अँगल आहे तो π/2 पेक्षा आणखी वाढू शकत नाही. म्हणजे सबट्रॅक्ट जो करतोय मी हा मॅक्सिमम π/2 होणार. तर मॅक्सिमम जर 90 डिग्री मी सबट्रॅक्ट करू शकलो तर इथपर्यंतच पोहोचणार आहे या लाईन पर्यंत. आणि कॉस ची व्हॅल्यू पण या लाईन पर्यंतच आहे. कॉस इनवर्स ची व्हॅल्यू पण याच लाईन पर्यंत आहे आणि या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू पण या लाईन पर्यंतच आहे. सो बेसिकली दोघं फक्त पुढे भेटू शकतात या एका पॉइंटवर y ऍक्सिसवर. तर त्याच्या अँगलची व्हॅल्यू किती होऊ शकते π/2. दोन्ही व्हॅल्यूसाठी म्हणजे दोन्ही लेफ्ट हँड साइड आणि RHS साठी आन्सर y ऍक्सिसवर आलं पाहिजे 90 डिग्रीवर. तर ते केव्हा पॉसिबल आहे? जो दोघांमध्ये x ची व्हॅल्यू किती राहणार आहे 0. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की सोल्युशन इज x इक्वल टू 0. दुसरं कोणतं सोल्युशन भेटू शकत नाही. मग अशा सगळ्या सोल्युशनची आपण जर सम केली तरी आन्सर काय राहणार आहे 0. कारण की एकच सोल्युशन मिळालं x इक्वल टू 0. दुसरी पॉसिबिलिटी नाही. आता हा क्वेश्चन मोस्टली लॉजिकल आहे. याला अनॅलिटिकल सॉल्व्ह करण्यामध्ये काही सेन्स बनवत नाही. जर तुम्हाला अनॅलिटिकल सॉल्व्ह करायची इच्छा असेल तुम्ही काय करू शकता, आधी या साइन इनवर्सला सॉल्व्ह करू शकता, नंतर कॉस इनवर्सला साइन इनवर्सला कॉस इनवर्सला कन्वर्ट करून त्याला इकडे शिफ्ट करू शकता आणि खूप सारे प्रोसेस जर करायचे असेल तर करू शकता. बट बेसिकली तेवढं सॉल्व्ह करण्यापेक्षा एक आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळाला आहे लॉजिकली की x ची आन्सर जर 0 असेल व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राईट हँड साइड मिळणार. दॅट्स इट. तेच आपलं करणार आहे फायनल आन्सर. ओके, तर भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.